आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सुपर 50 हा उपक्रम राबविण्यात येत आहे। विद्यार्थी हुशार आहे, गुणवंत आहे, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे, परंतु घरची आर्थिक परिस्थिती डबघाईची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जीवन बदलवणारा हा उपक्रम आहे। जिल्ह्यातील फक्त 50 विद्यार्थ्यांनाच ही सुवर्ण संधी मिळणार आहे। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न करता या परीक्षेसाठी अर्ज करावेत। राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सर्व शाळांसाठी हा उपक्रम आहे। अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कोणी करायचा, पात्रता काय आहे, परीक्षेची तारीख काय आहे, या सर्व उपक्रमाविषयी माहिती देत आहेत जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळू खरात। सर, सुपर 50 संदर्भात काही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली, काय सांगाल? हां, जालना जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक सुपर 50 नावाचा उपक्रम इयत्ता 10वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे। ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे आणि ज्यांना 10वीमध्ये 60% वर मार्क आहे, अशा गरजवंत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी JEE, इंजिनिअरिंग, त्याचबरोबर नीट या परीक्षेची तयारीसाठी विशेष हा उपक्रम राबवण्यात येत आहे। कसा असणार, याचा फायदा काय होईल? जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना नीट आणि JEE सारख्या परीक्षांना तयारी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना पुरेसा पैसा उपलब्ध नाही, त्याचबरोबर पुरेसे चांगल्या प्रकारचे कोचिंग उपलब्ध होत नाही, अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एक चाळणी परीक्षा येत्या 27 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। आणि त्या चाळणी परीक्षेतून अशा 50 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 2 वर्ष आणि JEE आणि नीटची तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या संदर्भात जे उत्तीर्ण होतील विद्यार्थी त्यांना पुढे सर्व शिक्षण मोफत वगैरे असं काय काय प्रकार आहे नेमका? जे विद्यार्थी ही चाळणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहे त्यांना 2 वर्षासाठी JEE आणि नीट IIT या परीक्षेच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे। नियमित शिक्षण घेत ते शिक्षण देणार आहोत आपण? हा, नियमित शिक्षण घेत विशेष कोचिंग ची तयारी करून घेण्यासाठी हे आपण सुपर 50 उपक्रम राबवत आहोत। जर निवड झाली तर त्यांची निवासाची व्यवस्था वगैरे काही असं काही नियोजित आहे का? हां, ह्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांची निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या विशेष तयारीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। किती दिवसाचा कोर्स असेल? हा कोर्स जवळपास 11वी आणि 12वी या 2 वर्षासाठी आहे। त्यासाठी संपर्क कोणाशी साधायचा? यासाठी संपर्क याचं काम आपल्याला म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखालीच हा उपक्रम राबवण्यात येत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय नंतर माननीय CO सरांच्या मार्गदर्शनाखालीच एक टास्क कमिटी स्थापन करण्यात येईल। त्या कमिटीच्या माध्यमातून हा प्रत्येकाला संपर्क साधण्यासाठी एक लिंक उपलब्ध करून देण्यात येईल। त्या लिंकमध्ये विद्यार्थी आपले आवेदनपत्र भरू शकतात आणि त्या परीक्षेला आपली नोंदणी करू शकतात।